इंदुरकरी महाराजांच्या मुलीचं लग्न होताच त्यांचे जावई साहिल चिलपबद्दल एक वेगळीच माहिती समोर आली. त्या माहितीवरती लोकांना अक्षरशः विश्वास बसेना. लोकांना फक्त एवढंच माहिती होतं त्यांचा होणारा जावई उद्योगपतीचा मुलगा आहे. पण आता जी माहिती समोर येत आहे ते ऐकून लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. नेमकं इंदुरकरी महाराजांच्या जावयाबद्दल अशी कोणती माहिती समोर आली ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एका लग्नाची चर्चा सुरू आहे. हे लग्न म्हणजे केवळ एक लग्न नव्हतं, तर तो एक भव्य दिव्य सोहळा होता. असा एक लग्न सोहळा ज्याने सोशल मीडियापासून गावागावापर्यंत चर्चा निर्माण केली. एका बाजूला लाखो लोक या लग्नाचं कौतुक करत आहे, तर दुसऱ्या बाजूला काही लोक या लग्नावरती प्रश्न उपस्थित करत आहे. कारण की हे लग्न होतं प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची लाडकी कन्या ज्ञानेश्वरीचं, आणि ज्या मुलासोबत ज्ञानेश्वरीचं लग्न झालं तो मुलगा म्हणजे साहिल चिलप. लग्न अगदी धुमधडाक्यामध्ये पार पडलं, पण यानंतरच साहिल चिलप यांच्याबद्दल काही माहिती समोर आली जी लोकांना माहितीच नाही. ही माहिती घेण्या अगोदर आपल्याला साहिल चिलपच्या कुटुंबामधील काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. ज्या ठिकाणी लग्न झालं त्या ठिकाणी 100 एकराची व्यवस्था करण्यात आली होती. त्या लग्नाला 3 लाखापेक्षाही जास्त लोकांची उपस्थिती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार अनेक मोठे मोठे दिग्गजांनी त्या लग्नाला उपस्थिती लावली. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे सत्य समोर आलं त्याने लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण केले. इंदुरीकर महाराजांचा जावई नेमकं कोण आहे? बहुतेक लोकांना याबद्दल माहिती देखील असेल, पण बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहितीच नाही. कारण की इतक्या थाटामाटामध्ये लग्न करणारा मुलगा साध्या कुटुंबातला असू शकत नाही. जेव्हा साहिल चिलप आणि त्याच्या कुटुंबातील लोकांचा इतिहास समोर आला तेव्हा लोक अवाक झाली. कालपर्यंत लोक इंदुरीकर महाराजांवरती टीका करत होते. महाराज लोकांना कमी खर्चामध्ये लग्न करा असं सांगतात आणि स्वतः मात्र कोट्यावधीचा खर्च केला. एवढे पैसे आले कुठून? कीर्तन करणाऱ्या व्यक्तीकडे एवढं मोठं साम्राज्य कसं काय आलं? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. पण लोकांना त्यावेळेस माहिती नव्हतं इंदुरीकर महाराजांनी फक्त पैसा पाहून निर्णय घेतलेला नाही, तर त्यांनी चिलप कुटुंबामध्ये पाहिले होते फक्त संस्कार. कारण की ज्या चिलप कुटुंबामध्ये इंदुरीकर महाराज आपल्या मुलीला देणार होते त्या कुटुंबाबद्दल लोकांना काहीच माहिती नव्हतं. इंदुरीकर महाराज हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांना माहिती होतं. लोकांना फक्त एवढंच माहिती होतं चिलप कुटुंब हे मुंबईमध्ये राहतं, मोठं उद्योजक आहे, त्यांचा मोठा व्यवसाय आहे. पण जेव्हा कुटुंबातील इतिहास बाहेर आला तेव्हा सर्व चित्रच बदललं. तपासामध्ये समोर आलं की चिलप कुटुंब हे मूळचं मुंबईचं नाहीच, ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील, तेही काटेडे गावचं. 2003 साली चिलप कुटुंब मुंबईमध्ये गेलं. त्यानंतर तिथे त्यांनी व्यवसाय चालू केला आणि पाहता पाहता हा व्यवसाय खूप मोठा झाला. पण आपला मेन मुद्दा असा आहे, कीर्तनकार असलेल्या इंदुरीकरी महाराजांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरीसाठी साहिल चिलपची निवड का केली? असं नेमकं काय घडलं की त्यांना साहिल चिलप आवडला? कारण की लाखो श्रीमंत मुलं महाराष्ट्रात आहे. मग साहिलमध्ये असं काय वेगळं होतं? त्याचं उत्तर होतं अध्यात्म. होय, विठ्ठल भक्ती. चिलप कुटुंब हे पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं होतं. दरवर्षी चिलप कुटुंब हे आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये सहभागी व्हायचं. एवढंच नाही तर चिलप कुटुंब मुंबईमध्ये वारकऱ्यांसाठी अन्नदान करायचं, राहण्याची व्यवस्था करायचं, आणि त्यामधूनच इंदुरीकरी महाराज आणि चिलप कुटुंब यांची ओळख झाली. इंदुरीकरी महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिला देखील वारकरी संप्रदायातील सर्व गोष्टी आवडायच्या, आणि साहिलला देखील. महाराजांनी फक्त चिलप कुटुंबाचा बँक बॅलन्सच पाहिला नाही, त्यांनी पाहिले ते मुलाचे संस्कार. साहिल आणि ज्ञानेश्वरी हे दोघंही आध्यात्मिक वातावरणामध्ये वाढलेले. दोघांचंही विचारविश्व जुळलं. इंदुरीकर महाराजांनाही मुलीसाठी साहिल पसंत पडला आणि चिलप कुटुंबालाही इंदुरकरी महाराजांची मुलगी आवडली, आणि मग त्यानंतर दोघांचं नातं जुळलं. पण इथे बऱ्याचशा लोकांना वाटलं की साहिल चिलप हा स्वतः काहीच करत नाही. आईवडिलांनी जी संपत्ती कमवली आहे त्याच जीवावरती इंदुरीकरी महाराजांनी आपल्या मुलीला त्या ठिकाणी दिलं. पण वास्तव्य वेगळं निघलं. साहिल चिलप हा वडिलांच्या संपत्तीवरती डिपेंड नाही, त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. वडिलांनी जो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालू केला होता, लॉजिस्टिकचा व्यवसाय चालू केला होता, तेच व्यवसाय साहिलने डिजिटल स्वरूपामध्ये आणले आणि ते व्यवसाय देखील वाढवले. एवढंच नाही तर रिअल इस्टेटचा बिझनेस देखील साहिलने चालू केला. आज कमी वयामध्ये साहिल चिलपने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. ज्यावेळेस इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिलचा साखरपुडा झाला होता त्यावेळेस लोकांना हेच वाटलं होतं, मुलाच्या वडिलांकडे भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे, त्यामुळेच इंदुरकरी महाराजांनी आपल्या मुलीला त्या कुटुंबात दिलं. पण लग्न झाल्यानंतर साहिलबद्दल सर्व सत्य लोकांना समजू लागलं. तेव्हा लोकांना विश्वास झाला, इंदुरीकर महाराजांनी जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे आणि योग्य कुटुंबामध्येच मुलीला दिलंय.
एका बाजूला कीर्तनामधून समाज प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आणि दुसऱ्या बाजूला संघर्षातून उभा राहिलेलं चिलप कुटुंब. आजही या लग्नाची चर्चा थांबलेली नाही आणि कदाचित पुढेही अनेक दिवस ही चर्चा सुरू राहील. मग आपल्याला काय वाटतंय, इंदुरीकर महाराजांनी मुलीसाठी जे कुटुंब पाहिलंय ते योग्य आहे का? ज्ञानेश्वरी साहिलची जोडी तुम्हाला कशी वाटली? आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नात्यामागे पैसा मोठा की संस्कार? आपल्याला इंदुरीकर महाराजांच्या जावयाबद्दल एवढी सर्व माहिती होती का? आणि काय आपल्यालाही या लग्नाचं आमंत्रण आलं होतं का? कमेंट करून आपले मत नक्की सांगा.